नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि GK is OK या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ई श्रम कार्ड KYC कशी करायची आहे। हा मित्रांनो, कारण की सांगण्यात येत आहे की ई श्रम कार्ड यावर देखील 3000 रुपये मिळत आहेत। त्यासाठी आपल्याला सुरुवातीला ई श्रम कार्ड काढायचं आहे। ज्यांनी काढलेला आहे त्यांना KYC करायची आहे। तर ती KYC कशी करायची आहे किंवा आधार आणि श्रम कार्ड कसं लिंक करायचं आहे याबद्दलची A to Z माहिती आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, आमच्या व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्की कमेंटमध्ये कळवा। त्या प्रश्नांची उत्तरं आम्ही 24 तासाच्या आत देण्याचा प्रयत्न करूया। तर चला मग आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया आपण। सर्वात आधी तुम्हाला गुगलवरती ई श्रम असं टाईप करायचं आहे। त्यानंतर ई श्रम कार्डची वेबसाईट या ठिकाणी ओपन होईल। जी 1 नंबरची तुम्हाला दिसत आहे ई श्रम होम, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर ई श्रम कार्ड याची जी होम वेबसाईट आहे ती तुम्हाला ओपन झालेली दिसेल। त्यानंतर इकडे उजव्या साईडला रजिस्टर्ड ऑन ई श्रम कार्ड किंवा अपडेट इथे दिलेलं आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ऑलरेडी रजिस्टर्ड असेल तर अपडेटवर क्लिक करायचं आहे। अपडेटवर क्लिक केल्याच्या नंतर एक दुसरा इंटरफेस तुम्हाला दिसून येईल। त्यानंतर वरती ऑलरेडी रजिस्टर्ड अपडेट प्रोफाइल यूजिंग आधार या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इंटर मोबाईल नंबर आधार लिंक्ड विथ नंबर इन प्रिपेअर्ड, जो तुमचा मोबाईल नंबर आधारला लिंक आहे तो मोबाईल इथे टाकायचा आहे तुम्हाला। त्यानंतर खाली कॅप्चा टाकून सेंड OTP या बटनवर क्लिक करायचं आहे। कॅप्चा टाकून घेत आहोत आपण। त्यानंतर सेंड OTP या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या आधार लिंक मोबाईलवर एक OTP पाठवण्यात येईल। तो OTP तुम्हाला इथे एंटर करून सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर नवीन इंटरफेस दिसून येईल। अपडेट प्रोफाइल यूजिंग आधार असा इंटरफेस येईल। त्या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे तुमचा। आधार नंबर टाकून झाल्याच्या नंतर OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर परत एक वेळा कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा टाकून तुम्हाला सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर जो मोबाईल नंबर आपल्या आधारला लिंक आहे तो मोबाईल नंबरवर एक OTP पाठवण्यात येईल। तो OTP तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करायचा आहे। तुम्ही पाहू शकता इथे दिलेला आहे, प्लीज इंटर OTP रिलेटेड ऑन युअर आधार लिंक्ड मोबाईल नंबर। त्यावर तुम्हाला ते OTP टाकल्याच्या नंतर व्हॅलिडेटवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे दिसून युअर पर्सनल पर्टिक्युलर ॲज पर आधार ही इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसून येईल आणि खाली ऑप्शन आहे अपडेट KYC इन्फॉर्मेशन, त्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं नाव दिसून येईल, ज्याचं ई श्रम कार्ड आहे किंवा ज्याची प्रोफाईल अपडेट करायची आहे त्याचं नाव दिसून येईल। त्यानंतर इथं अपडेट प्रोफाईल या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला काही ऑप्शन दिसून येतील, जसं की पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस, एज्युकेशन अँड इन्कम, ऑक्युपेशन अँड स्किल, बँक अकाउंट डिटेल्स आणि तुमची पूर्ण प्रोफाईलची प्रिव्ह्यू। त्यानंतर आपल्याला एक एक करून सर्व जे ऑप्शन्स आहेत ते अपडेट करून घ्यायचे आहेत, जसे की 1 नंबर, 2 नंबर ॲड्रेस, 3 नंबर एज्युकेशन अँड इन्कम, 4 नंबर ऑक्युपेशन अँड स्किल, 5 नंबर बँक अकाउंट डिटेल्स आणि 6 नंबरला तुम्हाला प्रिव्ह्यू करायचं आहे प्रोफाईलचं। तर चला मग आपण 1 नंबर पर्सनल
क्लिक करूया। इथे जर तुम्हाला कोणती माहिती टाकून घ्यायची असेल शिल्लकची तर ती टाकून घेऊ शकता, नाहीतर खाली स्क्रोल करून अपडेट या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर ॲड्रेस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपल्याला। ॲड्रेस या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर इथे तुम्हाला जर काही टाकायची आवश्यकता वाटत असेल काही चेंजेस तर ते चेंजेस करून घ्यायचे आहेत, अन्यथा तुम्हाला अपडेट या बटनवर क्लिक करून अपडेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर नंबर 3चा ऑप्शनही तसंच करून घ्यायचं आहे, इथे देखील अपडेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर नंबर 4 ऑक्युपेशन अँड स्किल हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करून अपडेट करून घ्यायचं आहे। काही बदल करायचा असेल तर तुम्ही बदल देखील करू शकता। इथे बदल मला काही करायचा नाही, त्यामुळे मी फक्त अपडेट करून घेत आहे। माहिती पूर्ण पाहून अपडेट करून घेत आहे मी फक्त। त्यानंतर बँक अकाउंट डिटेल्स आपल्याला पाहायची आहे एक वेळा। बँक अकाउंट डिटेल्स तुम्हाला इथे माफ करा, परत एकदा मी 4 नंबरच्या ऑप्शनवरच क्लिक केलेला आहे आणि अपडेट पाहत आहे परत एक वेळा। कन्फर्मवर क्लिक केल्याच्या नंतर परत पुढचं ऑप्शन तुम्ही पाहू शकता, जसं की बँक अकाउंट डिटेल्स। त्यावर क्लिक करून तुम्ही जर तुमचं बँक अकाउंट बदलायचं असेल तर इथे बदलू शकता। आधार लिंकला असलेलं जे अकाउंट आहे तेच इथे टाकायचं आहे। अपडेट करून कन्फर्मवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही तुमची प्रोफाईल प्रिव्ह्यू पाहू शकता, पूर्णपणे काही आहे नाही व्यवस्थित सर्वरित्या पाहू शकता। त्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर बॅक जाऊन तुम्ही परत एक वेळा चेंजेस करू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पाहिलेले आहे की ई-केवायसी किंवा अपडेट कशी केलेली आहे ई श्रम कार्डची। खूप सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी देखील करू शकता। 5 ते 10 मिनिटांमध्ये ई-केवायसी होऊन जाईल। त्यानंतर ई-केवायसी झाल्याच्या नंतर तुम्ही तुमचं आधार आणि ई श्रम कार्ड हे दोन्ही एकमेकात लिंक होतील, जेणेकरून तुमचं पुढील कार्य जे आहे ते सोयीस्कर होऊन जाईल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, काही प्रश्न असतील तर कमेंट करा। आणि मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवी असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग मी माझी प्रोफाईल लॉग आउट करून घेत आहे। व्हिडिओ या ठिकाणी समाप्त होत आहे। धन्यवाद।